नमस्कार. मी नरेंद्र गोसावी, फाउंडर शौर्य किचन अँड इंटेरियर. सर्वात पहिल्यांदा मी धन्यवाद देतो निलेश सर व सोनल मॅडम यांना. त्यांनी त्या स्वप्नातील वास्तू सजवण्याची संधी आम्हाला दिली आणि त्यांनी संधी दिल्यामुळे आम्ही छानसं इंटेरियर करू शकलो. तुम्ही जी एंट्रन्स बघितली ही पूर्ण आपण डिको आणि पीयू मध्ये केलेली आहे, त्यामुळे लुक पूर्णच वेगळा झालेला आहे. डिको आणि पीयू म्हणजे काय की सुरुवातीला पूर्ण प्लायमध्ये काम केलं जातं, त्या प्लायवरती MDF केल्यानंतर पेंटरच्या मदतीने त्याला पूर्ण डिको केलं जातं. तुम्ही हॉलमध्ये बघा तर हॉलमध्ये जे युनिट आहे किंवा बाकी जो पोर्शन आहे तो लॅमिनेटमध्ये आहे. त्यामध्ये आपण मोल्डिंगचा आणि पीयूचा वापर केलेला आहे. आपण जिथे सोफ्यावरती बसलेलो आहे हा पूर्ण फोमल सोफा सेट आहे. बॅक साईडला आपण मोल्डिंग आणि डिकोचं काम केलेलं आहे. देवघरामध्ये बघा तर देवघरामध्ये आपण काही वुडन आणि आपण ॲक्रिलिकचा पण वापर केलेला आहे, त्यामुळे प्रॉपर लुक त्याच्यात तयार झालेला आहे. यामध्ये बघितलं तर किचन हा पूर्ण ॲक्रिलिक मध्ये आपण केलेला आहे. आतल्या बास्केट टेंट मध्ये दिलेले आहेत, वरती लॉफ्ट्स संपूर्ण किचन आपण ॲक्रिलिक मध्ये केलेलं आहे. किड्स बेडरूममध्ये पण लॅमिनेटमध्ये काम केलेलं आहे. तिथे काही वॉलपेपर आपण दिलेले आहेत, त्यामुळे थोडं लुक्स त्याच्यामध्ये छान भेटला त्याच्यामुळे. मास्टर बेडरूम मध्ये आपण थोडासा कुशनिंग आणि लॅमिनेटचा वापर केलेला आहे, तर थोडा प्रीमियम लुक तिथे आपल्याला बघायला भेटेल. बाकी ओव्हरऑल आपण जर बघितलं तर या पूर्ण घरामध्ये संपूर्ण काम आपण ॲक्रिलिक आणि लॅमिनेट आणि पीयू या 3 गोष्टीमध्ये केलेलं आहे. याच्यामध्ये 100% आपण प्लायचा वापर केलेला आहे. याच्यामधलं 90% मटेरियल हे फॅक्टरी तयार झालेलं आहे आणि 10% काम ज्याच्यामध्ये पार्टिशन्स असतील, POP असेल, लाईट असेल, या सर्व गोष्टी आपण ऑन सेट केलेल्या आहेत. मी धन्यवाद देतो निलेश सर व सोनल मॅडम यांना. त्यांनी त्या स्वप्नातील वास्तू सजवण्याची संधी आम्हाला दिली आणि त्यांनी संधी दिल्यामुळे आम्ही छानसं इंटेरियर करू शकलो. नमस्कार, माझे नाव सोनाली. नमस्कार, मी निलेश खांडगे. आम्ही दोघेही IT प्रोफेशनल मध्ये काम करतो. जेव्हा आमचं ह्या नवीन घराचं पोझिशन भेटणार होतं तेव्हा आम्ही खूप इंटेरियर डिझायनरच्या सर्चमध्ये होतो. काही कन्फ्युजन्स होते, पण आमची शौर्य किचन टीम आणि नरेंद्र सर यांच्याशी भेट झाली. आम्ही सरांना कॉन्टॅक्ट केलं आणि भाग्यश्री मॅडम यांनी आमच्या घरासाठी 3D बनवलं आणि ॲक्च्युली आम्ही त्यांना खूप सारे रेफरन्स पण दिले होते की मॅम आम्हाला असं हवंय तसं हवंय, आणि ॲक्च्युली त्यांनी सगळे रेफरन्स आमचे कन्सिडर केले आणि जेव्हा आम्हाला फायनल 3D प्रेझेंट केलं ते इतकं सुंदर होतं की जे आम्हाला ॲक्च्युअलमध्ये हवं होतं मॅमने एक्झॅक्टली त्या पद्धतीने 3D मध्ये सगळं मेन्शन केलं होतं. आणि एक्झिक्युशन मध्ये काही क्युरी असतील किंवा काही आमचे सजेशन असतील तर त्यांनी असे इग्नोर नाही केले, त्यांनी ऐकून घेतलं. आणि म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन कशाला म्हणतो की आपण जर समजा काही चुकत असेल आणि आपण जर सजेस्ट केलं तर ते प्रॉपरली त्याच्यावरती ऍक्शन घेतली गेली. आणि इव्हन ज्यावेळी आमचं डिझाईन फायनल झालं आणि ऍक्च्युअल साईटवरती काम करण्याचं हे आलं तर आमचा एक कन्सर्न होता की ऍक्च्युअली ऑन साईट वर्क झालं पाहिजे, कार्पेंटरी वर्क झालं पाहिजे. परंतु नरेंद्र सरांनी आम्हाला
चांगल्या प्रकारे मॉड्युलरचे फायदे आणि मॉड्युलरमध्ये आपण कसं काम व्यवस्थित करू शकतो, क्वालिटी कशी मेंटेन करू शकते, त्याचप्रमाणे स्पेस मॅनेजमेंट कसं करू शकतो आणि त्याची जी सर्व्हिस इन फ्युचरमध्ये तुम्हाला द्यावी लागणार आहे ती सर्व्हिस कशा प्रकारे आपण करू शकतो त्याबद्दल माहिती दिली. आणि सरांनी सिलेक्शनसाठी खूप जास्त हेल्प केली आणि मला जसं ज्या पद्धतीने प्रॉपर किचन हवं होतं ते मला अगदी सेम तसं सरांनी करून दिलं. त्याबद्दल म्हणजे मी खूपच खुश आहे की मला इतकं सुंदर किचन भेटलेलं आहे. थँक्यू शौर्य टीम फॉर गिविंग अस अवर ड्रीम होम. स्पेशली थँक्स टू नरेंद्र सर, प्रसाद सर, अमर सर अँड आशिष सर. तुमची खूप जास्त हेल्प झाली आणि थँक्यू फॉर अवर ड्रीम होम.